लोकशाहीचा ढाचा शिवाजी महाराजांनी रचला अशी प्रतिक्रिया उदयनराजे भोसले यांनी दिली आहे. जयंतीनिमित्त आज या ठिकाणी मी असेल, फलटणचे संजीव राजे असतील आणि अनेक सरदार घराण्याचे सर्व सदस्य असतील, सर्व मावळे समाज घराचे सर्व सदस्य असतील आणि सर्व शेतप्रेमी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती उपस्थित आहेत. मी एवढंच सांगेन की आज म्हणजे आज सुद्धा महाराजांचा ज्यावेळेस आपण विचार करतो किंवा त्यांचे विचार अजून सुद्धा आपण आचरणात आणतो, त्यावेळेस त्यांनी दिलेला जो विचार होता स्वराज्याचा, त्यामुळे स्वराज्याची स्थापना झाली. अनेक घराणे जे पाहिले आपण त्याच्या अगोदर संपूर्ण देशात किंवा जगभरात ते नावाने ओळखले जायचे, पण एक छत्रपती शिवाजी महाराजांचं त्यांचं कधी दैतेचं म्हणजे दैतेचं राजा म्हणून त्यांची ओळख याकरता होती, कारण सर्वात प्रथम रयतेचा सहभाग म्हणजे जनतेचा सहभाग हा राज्य कारभारात व्हावा ही संकल्पना, हा विचार त्यांनी दिला आणि त्यामुळंच आज लोकशाही आपण जे पाहतो की लोकशाहीत आपण वावरतो, किंबहुना या लोकशाहीचा ढाचा जर कोणी रचला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि आज एवढ्या मोठ्या थोर व्यक्ती म्हणजे युगपुरुषाच्या जयंतीनिमित्त आपण पाहतो आज 395 वर्ष होऊन देखील ठिकठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आज त्यांचा उदो केला जातो. त्याचं मूळ कारण म्हणजे की इतर जे संपूर्ण राजघराणे इतर जे काय ते स्वतःच्या त्यांचं हे वाढवण्याकरता, साम्राज्य वाढवण्याकरता लढले. छत्रपती शिवाजी महाराज हे लोकांवरती होणारा जो अन्याय, त्या अन्यायाला वाचा फोडण्याकरता किंवा अन्याय मोडून काढण्याकरता त्यांनी संपूर्ण आयुष्य वेचलं. आणि त्यामुळंच इतर ह्या संपूर्ण जगभरात कुठल्याही देशातले आपण गेलो तर त्या देशातले जे कोण मोठे योद्धे झाले त्या योद्ध्यांचं कुठेही आपण त्यांच्या धार्मिक स्थळात जे काय असेल म्हणजे तिथं आपण त्यांची मूर्ती किंवा त्यांचं प्रतिमा आपल्याला पाहायला मिळत नाही. आज देखील छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आपण आपल्या देवाला ठेवतो. म्हणजे गेल्या 10 वर्षापासून महाराजांचा पुतळा जो आहे बांधत नाहीये, याची खंत वाटत नाही. मोदीजींच्या हस्ते जलपूजन झालं होतं, मात्र अजून पुतळा उभं राहिलेलं नाही. एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की माझं आता त्याच्याबद्दल त्यांचे आता ते नियोजन ते चालू आहे. त्या बाबतीत तसं पाहायला गेलं तर त्यापेक्षा जास्तीत जास्त जेवढे गड किल्ले यांच्या दुरुस्ती करता ते जर निधी वापरला गेला तर ते जास्त उच्च करेल. आणि असं परदेशात वेगवेगळे जे आपले त्याच्यामुळे रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध होईल, त्या ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांना, गडावर जाणाऱ्या लोकांना मोठ्या प्रमाणात लोक जिथे जातात हे भेटी करता पर्यटन विकास होईल आणि एक प्रकारचं मोठ्या प्रमाणात रोजगार लोकांना उपलब्ध होईल. पुणे पोलिसांनी राहुल सोलापूरकरला क्लीन चिट दिली त्या वक्तव्यावर. त्यांचं जे वक्तव्य आहे त्या वक्तव्य पाहिल्यानंतर पोलीस आयुक्त म्हणतात की गुन्हा दाखल करण्यासारखी काही गोष्ट नाही. मी बघितली नाही ते, पण असं जर पण म्हणत असेल तर त्यांनी थोडस स्वतःच चेकअप करून घेतलं पाहिजे. क्लीन चिट देण्यासारखं त्यात म्हणजे काय क्लीन चिट कसं देणार तुम्ही? म्हणजे लाच हा जो प्रकार आहे महाराजांनी दिला, कमाल असं जर कोण म्हणत असेल तर माझं त्याबद्दल मी ऑलरेडी या अगोदरच मत व्यक्त केलं. तुम्ही देखील तुमच्या बाईकमध्ये पेट्रोल टाकून थकलाय का? मग चिंता का करताय? लुनिया ईव्ही हब घेऊन आले आहेत तुमच्यासाठी ई बाईक. सोलापुरातील ई बाईकचे भव्य शोरूम म्हणजे लुनिया ईव्ही हब. यांच्या इथे ई बाईक आणि स्पोर्ट्स बाईक उपलब्ध आहेत. मग वाट कसली पाहताय? आत्ताच भेट द्या लुनिया ईव्ही हबला आणि टेस्ट ड्राईव्हचा आनंद घ्या. आमचा पत्ता जोशी पेट्रोल पंपासमोर, जुळे, सोलापूर. कॉन्टॅक्ट नंबर 9309857930
7507886648.